नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. शेतकरी मित्रांनो, डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि आपण भाजीपाल्याची लागवड करतो. ही महत्त्वाची म्हणजे असते करून उन्हाळ्यासाठी, जशी वांगी, मिरची, टमाटे, भेंडी, टरबूज झालं, काकडी झाली, दोडकं झालं, अशा प्रकारची बरेचशी आपण लागवड करतो. आणि मग त्याच्यानंतर काय होते की किडीचा प्रादुर्भाव पुढे होतो, फंगसचा प्रादुर्भाव पुढे होतो. मग त्यासाठी आपण बाजारात जातो, केमिकलची औषधं विकत आणतो, बरेच महागडे औषधं विकत आणतो, म्हणजे सरळ सरळ आपली धावपळ होते. त्यासाठीच म्हणून आज आपण असं एक फंगीसाईड तयार करूया, असं एक बायो कीटकनाशक तयार करूया, असं एक इम्युनिटी बूस्टर तयार करूया, जे अगदी कमी पैशात तयार होईल आणि आपल्याला 3 महिन्यानंतर ते उपयोग घेता येईल. म्हणून आताच आपण याची तयारी करूया आणि आपण तयार करूया हे, की पुढे आपलं जेणेकरून आपल्याला धावपळ होणार नाही आणि कमी खर्चात आपल्याला उत्पन्न भरपूर येईल आणि आपल्याला त्या पिकाचा पैसा घडेल. तर आपण आता म्हणजे काय घ्यायचं आहे आपल्याला, आज बघूया आपण आवळ्यापासून आवळ्यापासून कसं इम्युनिटी बूस्टर किंवा फंगीसाईड किंवा बायो पेस्टिसाइड हे तयार करता येईल. तर सगळ्यात आधी बघून घेऊ आपण की आवळ्यात काय, आवळ्यात सगळ्यात जास्त विटॅमिन सी आहे. म्हणजे एक छोटासा आवळा जो असतो, याच्या आतमध्ये 2 संत्र्या इतकं विटॅमिन सी असतं. त्याच्यानंतर फक्त विटॅमिन सीच नाही आहे याच्यात, तर पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, झिंक आहे, फेरस आहे, कार्बोहायड्रेट आहे, त्याच्यानंतर प्रोटीन्स आहे, इतकं भरपूर आहे. आणि हे आवळा जो आहे हे अँटी फंगलचं काम करतं. त्याच्यानंतर जसं डाउनी मिल्ड्यू सारखे जे फंगस येतात हे सुद्धा काढण्याचे काम करतं. त्याच्यानंतर आपलं कीटकनाशक म्हणून सुद्धा बायो कीटकनाशक जे आपण मार्केटमधून विकत आणतो ते बायो कीटकनाशकचं सुद्धा काम करतो आणि कुठल्याही प्रकारच्या किडीचा नायनाट लावतो. फंगसचा उपयोग आहे. त्याच्यानंतर जसं वातावरण बदलतं तर झाडात आपल्या परिवर्तन होतं किंवा झाड थोडंसं झिमल्यासारखं दिसतं उन्हाळ्याचं वगैरे, तर हे होऊ देत नाही. इम्युनिटी बुस्टरचं काम करतं आणि झाडाला एकदम ताजं ठेवून हिरवंगार ठेवतं. तर आपण बघूया की याचं बायोझाईम कसं तयार करायचं. म्हणजे याला आपण सिट्रस बायोझाईम सुद्धा म्हणू शकतो आपण, त्याच्यामुळे टॉनिक सुद्धा आहे. तर आपण बघूया. आता आपल्याला काय करायचं आहे की आपण कमी प्रमाणात तयार करूया. तर आपल्याला सगळ्यात आधी घ्यायचे आवळे. आता आवळ्याचा सीझन आलेला आहे आणि आवळे अगदी स्वस्त मिळून राहिले, त्याच्यामुळे आपण आवळ्याचं तयार करूया. तर आता आपल्याला आवळे कसे घ्यायचे आहेत, आवळा जो आपण मी आता कापून घेतलेला आधीच, की जेणेकरून आपला वेळ गेला नाही पाहिजे. आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचा वेळ मूल्यवान आहे. हे बघा, हे आवळ्याचे असे काप करून घ्यायचे आहे. जास्ती एकदम बारीक तुकडे नाही करायचे आहे. की हे दाखवा थोडं जवळून. हे बघा, असे 2 काप दिले किंवा वेळ नसला तर 1 काप जरी दिला तुम्ही तरी चालेल आवळ्याला. आणि हे आपल्याला आता आपण हे घेतलंय 1 किलो आवळे आणि आता याच्यात 2 लिटर पाणी घेतलेलं आहे मी. 1 किलो आवळ्याला आपल्याला 3 लिटर पाणी वापरायचं आहे. तर सध्या याच्यात 2 लिटर पाणी मी घातलेलं आहे आणि याच्यात आपण हे 1 किलो आवळे घालूया. हे बघा, सगळे असे व्यवस्थित काप करून घेतलेले आहे. एक एक काप केला तरी चालेल, त्याचं तयार होऊन जाईल बिलकुल. याच्यात महत्वाचं म्हणजे बी आपल्याला काढत बसायचं नाही. बी सुद्धा याच्यात राहू द्या, काहीच हरकत नाही. बी काढत जर बसले तर बराच वेळ जातो. बियाचा आपल्याला काही फरक पडणार नाही आहे. बघा, 1 किलो आपण याच्यात आवळे घातलेले आहे. त्यानंतर आपल्याला 1 किलो आवळे आणि त्याच घ्यायचा 1/2 किलो गुळ, म्हणजे 250 ग्राम आपल्याला गुळ घ्यायचा आहे. तर हा जो गुळ आहे, आम्ही जुना गुळ वापरतो अगदी, या गुळाचं आम्ही पाणी करून घेतलेलं आहे. तुम्ही जर आधीच जर याचं पाणी करून घेतलं तर बरं होईल, म्हणजे विरघळण्यात मदत होईल, म्हणजे तुम्हाला जास्ती ढवळायचं काम पडणार नाही, तुमचा वेळ वाचेल. तर याच्यात आपण 1 पाव गुळ घेतलेला आहे. हे बघा, आपण गुळाचं याच्यात पाणी घालूया.
1 लिटर पाणी आपण यासाठीच ठेवलं होतं आधी, नंतर हा डब्बा आपल्याला धुवून घेता येईल त्याच्या आतमध्ये. आता जवळपास याच्यात बरोबर 3 लिटर पाणी झालेलं आहे. परत सांगतोय, 1 किलो आवळे घेतले आपण. 1 किलो आवळ्यांचे 2 काप करून घेतले आहे. जसे तुम्हाला काप करता येईल तसे करा, बारीक केले तरी चालेल, पण 1 काप असला तरी चालेल. वेळ वाचवायचा असेल तुम्हाला तर, वेळ असेल तर तुम्ही बारीक काप सुद्धा करू शकता. बी तसंच ठेवायचं आहे. 1 किलो आवळे, 3 लिटर पाणी आणि 1 पाव आपण गूळ घेतलेला आहे. जुन्यातला जुना गूळ घ्या, जो स्वस्त मिळेल तो घ्या, किंवा तुमच्या जो उपलब्ध असेल तो घ्या, पण केमिकलचा गूळ बनेपर्यंत घेऊ नका. आता याला कसं करायचं, याला आपण हे ज्याच्यात मिसळल्यावर आपल्याला हे 90 दिवस पर्यंत झाकून ठेवायचं आहे. झाडाच्या सावलीमध्ये झाकून ठेवायचं आहे. आणि 7 दिवसांनी याला उघडून, याच्यात गॅस तयार होते म्हणून काडीने फिरून घ्यायचं आहे. 7-7 दिवसांनी 21 दिवस पर्यंत याला काडीने फिरून घ्यायचं, कारण बरीचशी गॅस तयार होते. त्यानंतर 15-15 दिवसांनी सुद्धा तुम्ही काडीनेला फिरवत राहिलं तर याचं व्यवस्थित तयार होईल. आणि हे फिरवणं अति आवश्यक आहे. लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात आधी की ज्याही ड्रम मध्ये तुम्ही तयार कराल तो एकदम स्वच्छ असायला पाहिजे. कुठल्याच औषधाचा ड्रम नको. याचा स्पेशली आपण हे औषध बायोजॅम तयार करून आलो, सिट्रस बायोजॅम तयार करून आलो आहे आपण, तर याचा आपल्याला दुसरं कुठल्याच औषध नको याच्यात, म्हणून स्वच्छ ड्रम घ्यायचा आहे अगदी, त्याच्यात तयार करा. 90 दिवसानंतर तुम्ही बघाल तर हे पूर्ण एक लिक्विड तयार होईल. आणि याला व्यवस्थित छान गाळून 90 दिवसानंतर तुम्ही दुसऱ्या ड्रम मध्ये किंवा तुमच्या कुठल्या बाटलीत भरायचं असेल तुम्ही त्याच्यात भरा तुम्ही, पण ती सुद्धा आपल्याला स्वच्छ आणि कोरडी हवी. ती ज्याच्यात पण तुम्ही 90 दिवसानंतर याच्यात भराल तर ते एकदम त्याच्यात पाणी नको, बिलकुल कोरडं पात्र असायला हवं, त्याच्यात तुम्ही टाका. आणि हे विशेष म्हणजे तुम्ही 5 वर्षपर्यंत सुद्धा जमा करून ठेवू शकता. 5 वर्षपर्यंत ह्या औषधाला काहीच होणार नाही. हे औषध तुमचं बायो कीटकनाशक जे असतं ते काम येईल, फंगीसाईड आहे, फंगीसाईडचंही काम करेल, टॉनिकचंही काम करेल, इम्युनी बुस्टरचं काम करेल. आता राहिला याचा डोजेस वापरायचं किती आहे, तर आपल्याला हे 100 लिटर पाण्यात 1.5 लिटर वापरायचं आहे. जसं आपण भाजीची झाडं असतात, जसे वांग, टमाटे, मिरची, काकडी, दोडकी, टरबूज, याच्यासाठी वापरायचं आहे आपल्याला 100 लिटर पाण्यात 1.5 लिटर. तर आपल्याला हे वापरायचं कधी आहे, महत्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा फुलं येण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला वापरायचं आहे. फुलं लागल्यावर वापरायचं नाही आहे. आधी पाणी द्या, त्याच्यानंतर वापरा. सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करा. याच्यात दुसरं कुठलंच केमिकल वापरायचं नाही आहे, फक्त प्युअरली याचाच वापर करा. परत सांगतो आहे की फुलं यायच्या आधी वापरायचं आहे, फुलं आल्यावर वापरायचं नाही आहे. त्याच्यानंतर फुलाचं रूपांतर जेव्हा फळामध्ये होतं तर फळ आल्यावर तुम्ही याला वापरा परत. म्हणजे तुमचे फळचा आकार वाढेल, त्याची चकाकी वाढेल, चमक वाढेल फळांची, रंग चांगला येईल फळांना आणि चवदार होईल. तर याची तुम्ही फवारणी किती वेळही घेऊ शकता. फळ आल्यावर नंतर तुम्ही 15 दिवसाचं अंतर ठेवायचं आहे आपल्याला. तर हे लक्षात ठेवा की 100 लिटर पाण्यात 1.5 लिटर आपल्याला वापरायचं आहे फळ आपल्या भाज्यांसाठी, जसे वांगे, टमाटे, मिरची जे पण आपण लावतो याच्यासाठी. आणि ज्यांचे फळ झाडं आहेत, जसे संत्रा आहे, मोसंबी आहे, डाळिंब आहे, काजू आहे, अंजीर आहे, याच्यावर जर आपल्याला वापरायचं असेल तर 100 लिटर पाण्यात आपल्याला 2 लिटर वापरायचं आहे. या प्रमाणात वापरायचं. त्याच्यावर सुद्धा तसंच वापरायचं आहे, फुलं यायच्या आधी आणि फुलं असताना वापरायचं नाही आहे. त्याच्यानंतर फळ धारणा झाल्यावर वापरायचं आहे. तुम्हाला कसा आवडला हा अनुभव, तुम्हाला हे कसा वाटलं हे आपलं कमेंट करून नक्की व्हिडिओमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. आणि आपल्याकडे असे काही अनुभव असतील तर आमच्यापर्यंत कॉमेंटमध्ये नक्की पोहोचवा. आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद.